हजारो माणसे अनोळखी चेहऱ्यांची इथे वेळा मी शोधतो दिसशील का मला तू कुठे तुझ्या विना हे सारे वैराण रीते रीते तुझ्या विना हे जीणे आता नको से वाटे Just one thought I have on my mind Hello कशी आहेस तू Hello कशी आहेस तू चहूकडे तुझ्या आठवणचे कवडसे क्षण इथे आपण जगलो ते वेळ पिसे तुझ्या रंगात साऱ्या रंगून गेलो होतो मिठीत रेशमाच्या गुंतून गेलो होतो You have been always on my mind Oh, hello कशी आहेस तू Hello कशी आहेस तू आपण ह्यांना पाहिलं का वय वर्ष 27 मनाने कवी पण पेशाने कॉर्पोरेट लॉयर आणि सतत गाण्यात बुडालेला अरे योगेश यानी जिनका नाम यो जैंग होता है उन्हें योगेश नहीं कहते काय हा चटपणा लावलाय बरं योजँग अजिंक्यला काय शोधताय तुम्ही एवढ्या हौशीने जे सॉन्ग बनवलंय ना त्याच्या व्हिडिओ शूट साठी एक मॉडेल शोधा 1760 मॉडेल शोधल्या पण तरी आपल्या परमपंच आदरणीय श्री श्री अजिंक्य रत्नाकर नेने यांच्या मते सगळ्या मुली या फॅक्टरी प्रोडक्ट्स असतात एकसारख्या दिसणाऱ्या एकसारख्या वागणाऱ्या एकसारख्या बोलणाऱ्या एकसारख्या चालणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या व्हिडिओसाठी साहेबांना एक फ्रेश फेस हवाय ज्याला शोधता शोधता आमच्या फेस आलाय मला वाटतंय ना की ह्या जन्मी त्याच्या मनासारखी मुलगी आपल्याला मिळणं शक्य नाहीये का नाही तुम्ही प्रोजेक्ट मध्ये माझ्या बरोबर असता तर काहीच टेन्शन नसतं मला आणि आपलं ह्या वर्षाचं GRP टार्गेट ह्या पॅकेज मध्ये अगदी इझिली अचीव्ह होईल वी विल नॉट ओनली ग्रो ऑन GRP बट डेफिनेटली 30% ऑन आवर आय एम नॉट हॅपी शशांक यू शुड बी केअरफुल गुड ओवी मला खात्री तू नक्की करून दाखवशील येस मॅम ओवी आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ युअर प्रेझेंटेशन मला उद्यापर्यंत डिटेल रिपोर्ट मिळाला तर मी बोर्ड मीटिंगमध्ये अप्रुव्हल घेऊ शकेन फाईल सॉफ्ट कॉपी तुम्हाला मीटिंगच्या आधीच मेल केली आहे ओ दॅट्स लाईक अ परफेक्ट प्रोफेशनल ही खूप चांगली गोष्ट आहे की तुझ्यासारख्या तरुण मुली करिअर ओरिएंटेड आहेत मला असं वाटतं की एक दिवशी तू माझी जागा घेणार आहेस चला ओवी कॉंग्रॅच्युलेशन्स आय एम रिअली प्राऊड ऑफ यू थँक्यू सो मच मॅम हे सगळं तुमच्याकडूनच तर शिकले मी चल ग आणि आता अजून एक इम्पॉर्टंट हेल्प पाहिजे मला पण आता काही बोलू नकोस हा प्लीज आपण नंतर बोलूया ना मॅम अगं घरी सासूबाई नणंद बसली ग नंतर बोलूया चल शशांक बाय बाय मिस कॅल्क्युलेशन सॉलिड कन्व्हिन्स करते तू मी कन्व्हिन्स असेन तरच कोणालाही कन्व्हिन्स करू शकते ना डोक्यात खेळणारे नंबर ओठांवर आले की मज्जा असते असं वाटतं की नंबर्स पर्सेंटेज नाचत असतात अवतीभोवती इट्स मॅजिक मॅजिक तुझ्या डोळ्यात चष्मा लाव शशांक मग दिसतील तुला माझे रात्री प्रेझेंटेशन साठी जागून लाल झालेले डोळे ओवी यू क्रेझी कसं जमतं तुला एखादी मोमेंट एखादा क्षण जगणं महत्वाचं असतं केव्हा कसं कुठे आपण ठरवायचं आणि ठरलं की सगळं येतं जमतं घडतं आणि अडकलीस तर काही येत नाही
काही जमत नाही, कुठे काही घडत नाही. ओवी ऑफिस. ओफ, अगं कुठे चाललीस? सँडविच खायला. आणि बॉस? ब्रेन शार्प ठेवायला. ओवी, तुझ्या गर्लफ्रेंडला दे. अरे कुठली गर्लफ्रेंड? योजा, मी माझ्या क्लायंटशी बोलत होतो. हो, मी तुला 5 पर्यंत भेटतो. हो, अरे सांगितलं ना एकदा. हो, मी जॅमिंग रूम. हो, जॅमिंग. अरे माझी पर्स मध्ये ऐकत येतात. हॅलो योजांग, मी तुला जॅमिंग रूम मध्ये भेटतो. चोरी का गेलीस? मला भूक लागली होती. मग सँडविच चोरायचं डफर. Na 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 na. Hey yeah. Oh, oh, oh. Na 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 na. Na 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 na. स्कूलला का नाही गेलास? पैसे नाही आहेत. हा? हाय. Hello. आपण एकमेकांना ओळखतो? नो. नाही. ओ, बाय द वे, हे सगळं बघून जर तुम्ही मला चॅरिटी बिरिटी करणारी समजत असाल ना, तर सॉरी, रॉंग ॲड्रेस. एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलता येईल का? म्युझिक बद्दल. नो नो नो, आय एम नॉट कमिंग बॅक टू ऑफिस. हां, हवी ज्यूस, चोरी नाही करायची. हो, मी बॉसला सांगितलंय. नो, आय एम नॉट हॅव्हिंग डिनर विथ यू. ओके, बाय. अजिंक्य नेने. ओवी, ओवी अभ्यंकर. नाव मगाशी सांगितलंच आहे. आय एम अ कॉर्पोरेट लॉ डुईंग रिस्ट्रक्चरिंग अँड डेट रिकव्हरी अँड इंटरनॅशनल ट्रेड ट्रान्झॅक्शन्स अँड इन्सिडेंटल कमर्शियल मॅटर्स. तू मला जॉब ऑफर करतोयस? ओवी, ऐक माझा. मी ऐकतेय, तूच बोलत नाहीयेस. ओके, बोलतो. माझा आणि माझ्या मित्रांचा एक म्युझिक ग्रुप आहे. माझे मित्र म्हणजे नील, जेनी, योजॅंग. आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही जॅमिंग करतो आणि आम्ही अधूनमधून कॉन्सर्ट्स मध्येही भाग घेतो. आणि आम्ही एक गाणं बनवलंय. आम्हाला त्या गाण्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काम करावं असं मला वाटतं. आम्हाला वाटतं म्हणजे. आणि तुम्हाला असं वाटण्याचं काय कारण? हे की तुम्ही खूप सूट व्हाल गाण्याला. गाणं गा, सिंग. मी कोणत्या गाण्याला हो किंवा नाही म्हणायचं ते गाणं गाऊ. इथेच. इथेच. ओके. चहूकडे तुझ्या आठवणचे कवडसे क्षण इथे आपण जगलो ते वेळे पिसे तुझ्या रंगात साऱ्या रंगून गेलो होतो मिठीत रेशमाच्या गुण. हो तो. मी हो म्हणाले. ओ थँक्स. पण ऍक्टिंग वॅक्टिंग काही नाही ना? नाही. इट इज जस्ट युअर फेस, युअर फोटोग्राफ्स. तुमचा चेहरा माझ्या गाण्याला सूट आहे. आणि गाणं ते चेहऱ्याला सूट नाही झालं तर? नाही ताई, तसं नाही. ताई, नो प्लीज, नो ताई. सॉरी. ओके, नो ताई, नो ऍक्टिंग. हा, आहे माझ्याकडे फोन.
नंबर शूटिंगच्या डिटेल्ससाठी. ओ या फीड इन करतो. मी वेगळी आहे सगळेच म्हणतात आणि हे सगळं करून मी सिद्धही करते. तू वेगळी नाही, वेगळी आहेस. Hello, are you ready for your order? या one cappuccino with extra shot of espresso and extra milk on the side. सेम सेम. सेम. तू पण वेगळाच दिसतोयस माझ्यासारखा. काय गातीयेस? अमेरिका टू मुंबई. प्लीज फोटो नको मेकअप खराब हो रहा है. मीट माय सेक्रेटरी शुभांगी वर्धक. माझ्या डेट्स बद्दल त्यांच्याशी बोला प्लीज. अँड मीट ओविथ हँडसम फादर अँड माय स्वीट आई. तुझं नाव मी इंटरव्ह्यू मध्ये घेणार आणि तुला शूटिंगला पण बोलवणार. कसलं ऐक शूटिंग ना. कसलं ऍक्टिंग? ओ मॅडम काय चाललंय? काय आहे? आस्क माय सेक्रेटरी. अरे सावकाश. तिचं ना राजा विक्रमादित्य सारखं आहे. रोज मानेवर एक नवीन भूत घेऊन येते. ऐकते बाळा, तूच काही बोलत नाही. अगं मी पण सेम हेच म्हणाले. कोणाला? त्याला. ओवी ओके ओके सांगते. मी कसं सांगू? ओके मी समज मी एक्स आहे आणि तो वाय आहे आणि ते कॉफी शॉप झेड आहे. ओवी कॉन्सन्ट्रेट. उगाच काहीतरी बरळू नकोस. आपण नेहमीसारखं साध्या सोप्या भाषेत बोलायचं. हा हा फोकस. पॉइंट 1. ताई मला एक मुलगा दिसला, त्याने मला पाहिलं, मी त्याला पाहिलं. कसं सांगू तुला, मला काही कळतच नाहीये. ओके म्हणजे तू एका मुलाला पाहिलंस, त्यांनी तुला पाहिलं, तुला तो पाहता क्षणी आवडला. ओके आता पॉइंट नंबर 2. ताई मला ना कॉफी शॉप मध्ये तो घेऊन गेला आणि मला म्हणाला की मी खूप सुंदर दिसते. आणि त्याचा कसला तरी म्युझिक ग्रुप आहे आणि तो गिटार वाजवतो आणि त्याच्या व्हिडिओ मध्ये मी पाहिजे असं काहीतरी बोलला. मला काही कळलंच नाही. मी त्याला हो म्हणाले. अगं म्हणजे त्याला ऍक्टिंग करायला हो म्हणाले. अच्छा ओके पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 3 त्याला मी ये ना मी केव्हापासून तुझी वाट बघते. जा ती कधीची आली. जा. हा ताई परत BBM परत एफी. ओवी अगं कुठे चाललीस? ओवी ओवी ऐक ना. ओवी मीना विजयला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ना. मी त्याला BBM पण केला ना, पण त्याचा BBM बंद होता ना. म्हणून मी त्याला FB वर मेसेज करायचा प्रयत्न केला तर मी माझा पासवर्डच विसरले ना. व्हॉट्सअप वर पण मेसेजेस जात नव्हते ना, म्हणून आम्ही बोलूच शकलो नाही ना. म्हणून आमचा ब्रेकअप झाला ना. ना नेने अजिंक्य नेने 5 अजिंक्य नेने हा रॉकस्टार. अभि मिल्यावर अभि फ्रेंडशिप रिक्वेस्ट. जरा घाईच होईल ना. घंटी कशी वाजते ते बघते. ओ माय डिअर भूमी 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 बोला नक्की काय प्रॉब्लेम झाला तुझा? मी तुला सगळं पहिल्यापासून परत सांगू का? मीना विजयला कॉन्टॅक्ट करण्याचा गरज नाही, कारण तुझा आणि विजयचा हा पहिला ब्रेकअप नाही. दर महिन्याला न चुकता पगार येतो, आठवड्याला रविवार येतो, तसं तुमचा ब्रेकअप येतो. ओवी कुठे गेले ते दिवस ना जेव्हा एक फोन असायचा ज्याला एवढी मोठी वायर असायची ना, ड्र करून आपण फोन करायचो ना. आता फेसबुकने, व्हॉट्सअपने, ट्विटरने, BBMने कॉन्टॅक्ट करणं किती सोपं झालंय ना. पण बॉयफ्रेंड लांब गेला ना. गेला का एकदाचा विजय? माय डिअर भूमीलँड, ब्रेकअप इथे नाही इथे असतो. ब्रेकअप इक्कड काढू इक्कड उंटुंदी. ब्रेकअप इज नॉट हिअर, ब्रेकअप इज हिअर. समजलं? भाषा बदलली तरी त्याचा अर्थ नाही बदलत. माझे 2 ब्रेकअप झाले. मला रडताना बघितलंस का? यू आर अन आयर्न गर्ल. आय एम अ कॅल्क्युलेटेड गर्ल. ब्रेकअप झाला, जस्ट मूव्ह ऑन यार. ओके गुड गर्ल. ओवी मला ना विजय हवाय. जेनी शूटची डेट फायनल करा. तुम्हाला मनातली काढून देतो.
मीठ नाहीये का ग? अजिबात आहे का बरं? त्याच्यामध्ये मीठ आहे. हो आपल्याकडे ना खिचडीत मीठ घालतात, मिठात खिचडी नाही ना. मिठात खिचडी म्हणे काय आहे? मला ना ऍडच्या त्या लाईन्स आठवतात. आपकी इसमें नमक है, आपकी उसमें नमक है. आपल्याकडे आणलेलं मीठ ना कधी संपतच नसावं. काय काका खा ना, तुमची रोजची मजमज आहे. मला तर या लोकांचं काही कळतच नाही. आपल्या जनरेशनचं कसं, प्रेमात पण क्लॅरिटी, भांडणात पण क्लॅरिटी. यांचं म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला अशी स्थिती. आई ढवळं पवळ्या काय बैल आहेत का ते दोघं? नवरा बायकोच्या बोलण्यात नाक खुपसत असतेस नेहमी. असेल असेल, मी आवरून येतो. हॅलो ही खा थोडीशी. हॅलो. हा? बाय. गुड मॉर्निंग टू यू टू. तू म्हणजे काय म्हणायचंय मनुष्याला? कंजूस की अशी? ओवी, सगळे तुझ्यासारखे एक्सप्रेसिव्ह नसतात ना. असे कोणी आपुले हे जसे कोणी भासे का असे कोणी उमगत नाही. हाक कुणाची गाणी येते अलगद कोठे घेऊन जाते. असे कोणी हलक्याने हसे कोणी बघताना परी कोणी दिसतच नाही. हे नाजरी ओळखीचे वाटते, हे कापरी वाटते आपुले. यू लुकिंग डिफरंट अजिंक्य. नवीन हेअरकट, वजन कमी झालंय. फक्त 15 दिवस मी लंडनला गेलो होतो. असं वाटतं की खूप वर्षांनी आपण भेटतोय. बाबा असं कधी वाटतं का आपण एका जागेच थांबलो आणि आपल्या भोवतीचं जग आणि वेळ फिरतंय आणि अचानक कोणीतरी येतं आणि आपल्याला किकस्टार्ट करून जात. तुझ्या किकस्टार्टचा फोन आहे बाबा. मी आलो. हॅलो. तुझ्या लक्षात येत आहे का आपण आजचा अख्खा दिवस SMS वर बोलतोय. तू फोन का नाही केलास? कारण तू नाही केलास. मी तर कामात बिझी होते. मला तर कामावरून काढतील. का? काय झालं? कामच करत नाही. तू मला कॉफीला इन्व्हाइट करून म्युझिक व्हिडिओ साठी कन्व्हिन्स केलंस. आता मी तुला कॉफीला इन्व्हाइट करून थँक्यू म्हणते. ओके. भूमी, मला सांग, आतापर्यंत एकदा तरी हिने शाळा कॉलेज किंवा ऑफिसला दांडी मारल्याचं आठवतंय? ताई, लाईफच्या मोस्ट इम्पॉर्टंट मीटिंगला जाते मी चायनीज चॉप्सवर आणि तो वरण भात असेल तर कसं जमणार? इक्वल टूच्या दोन्ही साईज बॅलन्स व्हायला हव्या ना. तो जर का वरण भात असेल तर तू वरून शेजवान सॉस घालशीलच ना. शेजवान राईस मला खूप आवडतो. शेजवान राईस. भूमी, तू स्वतःची घडी घाल. ताई, वरण भात नको, चायनीज हवं.
ओवी, इट्स नॉट फेअर. चीटिंग. कॉफी हा? विथ ओवी मध्ये नॉट अलाउड. ओके, आय एम चिटिंग. चल आता रॅपिड फायर. ओके. नेम ऑफ आवर फर्स्ट प्रेसिडेंट. राजेंद्र प्रसाद. नेम ऑफ द फर्स्ट मॅन ऑन द मून. नील आर्मस्ट्रॉंग. नेम ऑफ मायकल जॅक्सन फर्स्ट सॉन्ग. गॉट टू बी देअर. नेम ऑफ युअर गर्लफ्रेंड. ओवी. ओवी, कसले प्रश्न विचारतेस? मी गंमत करतेय. मी नाही करत आहे. बॉस कॉलिंग. सॉरी. ताई ताई ताई, इक्वेशन सुपर झालंय. हो हो, आय वॉन्ट यू टू मीट हिम. मी गाडी ड्रायव्हर बरोबर घरी पाठवून दिली आहे. मी त्याला गेट पास दिलाय आणि आता घरात डायरेक्ट एंट्री. ओके, ओके बाय. गाईज इथे काय करताय? ओवी, गिव्ह चिप्स. हा, आणि अजिंक्य कुठे आहे? अजिंक्य. ते सोड ओवी. येस सर, द मीटिंग इज टुमॉरो मॉर्निंग 10:30. ओके सर, थँक्यू. बाय बाय. जेनी. अजिंक्य, आम्ही तुझी वाट पाहत होतो शॉपिंग मॉल मध्ये. हे बघ, आपलं व्हिडिओ शूटही झालं आणि आपलं कामही झालंय. त्यामुळे उगाच ओव्या म्हणत बसू नकोस तू इथे. तुला कळले ओव्यांचे अर्थ ना, की तूही म्हणशील. हे बघ अजिंक्य, तू जगजीत सिंग आहेस आणि ती यो हनी सिंग आहे. ती स्वतः म्हणाली ती वेगळी आहे म्हणून. ती जे बोलते ते ऐकून तिच्या प्रेमात पडू, का ती जे करते ते बघून तिच्या प्रेमात पडू? या राईट. असो, ओवीच्या ओव्या कळतील तुला. अजिंक्य, माझ्या शूटिंगचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. तिला आता 7वा महिना लागेल ना. तू ना उगाच टेन्शन घेतेस. डोहाळ जेवण अगदी मस्त करू आपण. हो हो. छान आहे घर तुझं. इतक्या मोठ्या घरात खूप लोक राहत असतील ना? मी, बाबा, आई, चला. अच्छा, आई हा. हा, अजिंक्य. कसा आहेस बाळा? मी मस्त. तू ह्याला कसं? ते मी त्याला सांगेन. तुला चष्मा आहे? नाही. ऐकू आलं? हो. अरे म्हणजे नॉर्मल आहेस तू. मग या ॲबनॉर्मल मुलीला गाण्यासाठी कसं काय सिलेक्ट केलं? आई, हे बघ, दिवा घेऊन जरा शोधलं असतंस ना, त्याच्याहून सुंदर मुलगी मिळाली असती. कमाल आहे तुझी आई. टॉर्च घेऊन अंधारात शोधावी लागली असती. ही तर उजेडात उभी होती. उजेड हिच्यामुळेच पडला होता. वाह, क्या बात है. इरकल. हो. ही साडी कुठल्याही रंगाची असो, हिचे बॉर्डर्स लाल किंवा मरूनच असतात. ही याची स्पेशालिटी आहे. आणि अरे काय कर्नाटक. सॉलिड आहेस तू. केवढी माहिती आहे तुला. नाही तर आमचं ध्यान. हात पुसायचं पंच आणि सिल्कची साडी दोन्ही सारखंच आहे हिच्यासाठी. आई. बरं, मी जातो. जातो नाही, नेहमी येतो म्हणावं, म्हणजे पुन्हा येणं होतं. आणि निघालास कुठे? आज चल, हिच्या बहिणीच्या होणाऱ्या बाळासाठी आम्ही घरी पूजा घातलीये. प्रसाद घेऊन जा. बरं. घरात सगळे विचारतायत तुला. कधी आलास मामा? मी आत्ताच विचारलं, म्हणलं वादळ कुठे? तेव्हा मला कळलं की वादळाने एका मुलाला पण वाहून आणलंय. अरे वा, तुमची गाडी एकदम सुपर फास्ट आहे बाबा. आता गेट पास आणि लगेच एंट्री. ताई, तुझ्या पोटात ते वाज सोडून काही राहत नाही. हा, ए ओवी, ओळख करून दे ना सगळ्यांची. तुम्ही मला वेळ द्याल तर ना. अजिंक्य, मामा, मामा, अजिंक्य. तुमच्या गप्पा आता बस करा. आपण आता डोहाळे जेवणाचा मुहूर्त काढूया. काय भटजी काका, मुहूर्त कसला काढताय? त्या बिल गेट्सनी कुठले मुहूर्त बघून त्याची कंपनी चालू केली? आणि ते अमेरिकन प्रेसिडेंट, त्यांनी कुठली पूजा घातली 2 टर्म जिंकून याला? मुहूर्त ना जेव्हा इथे योग्य वाटतो तेव्हा. ओवीशी सहमत आहे. तुला ना सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. परंपरांचा प्रॉब्लेम, पूजेचा प्रॉब्लेम. कसं होणार आहे तुझं? किती वेळ तुम्ही या गोष्टी घेऊन बसणार आहात? माणूस मंगळावर पोहोचला आणि तुम्ही ते पत्रिकेमध्ये मंगळ शोधताय. मला काही पटतच नाही. चुप. पण मला पटतं. त्याच्या मागच्या भावना
आणि काळजी. शाबास. तुझे बहरणे तुझं निरखणे किती हवेसे वाटते. तुझे निरखणे माझे बहरणे ओळखीचे वाटते. असे कोणी हलक्याने हसे कोणी बघताना बरी कोणी दिसतच नाही. जन्म जन्माची साक्ष ही मनाची सांगते ही धरा बोलते आभाळ किती काय राणी. असे कोणी हलक्याने हसे कोणी बघताना बरी कोणी दिसतच नाही. असे कोणी आपुले हे जसे कोणी भासे का असे कोणी उमगत नाही. बघता बघता जादू घडते. बघता बघता भूलही पडते. बघता बघता सरही झरते. बघता बघता मन मोहरते. प्रॉब्लेम? नो. आपण परत ट्राय करूया. अजिंक्य प्रॉब्लेम काय आहे? तुला इंटरेस्ट नाहीये का? तोच तर वाढलाय. ओवी, आपण गिटार वाजवतोय ना? हो. मग मला व्हायोलिन काय कळते? व्हायोलिन? बरं, आपण एकदा ट्राय करूया परत. आपण कॉर्ड चेंज करूया. नाव टेक बी कॉर्ड आणि हा काहीतरी गडबड आहे. माझ्या डोक्यात नुसत्या व्हायोलिन्स वाजतायत. सिरियसली? कशामुळे? सांगू? Ovi, I think I love you. I love you too. आणि आता मला फुल ऑर्केस्ट्रा ऐकू येतोय. चिप्स का खातीये? ओवी, तू चिप्स खाऊनच असं काय झालंय? इश्कवाला लव. आजी, मला एक सांग ना. दोन अनोळखी माणसं वेगवेगळ्या ग्रहांवरची. मला ताप आलाय.
शिंग फुटली आहे, शेपूट फुटलाय, वॅम्पायर झाले मी. ओवी, काय वेगळं झालं प्रेमात? सगळं वेगळं आहे. एकमेकांना भेटतात, नावं माहित नसतात, आवडीनिवडीही माहित नसतात. आय लव्ह यू 2, 3, 4, 5 मिलियन बिलियन ट्रिलियन काही आकडे माझे फ्रेंड्स आहेत आणि मी आय लव्ह यू 2 मध्ये अडकलेले. तरी सुद्धा ती एकमेकांना ओळखीची वाटतात. कसं? सोशल नेटवर्किंगला कॉम्प्लिकेटेड ऑप्शन का ठेवलंय ते आता समजतंय मला. मला तर आय लव्ह यू 2 म्हटल्यानंतर कळलं. चंद्राला चांदण्यांची ओळख कोण करून देतं? नदीला तिचं सागराबरोबरचं नातं कोण सांगतं? फोकस. पॉइंट नंबर 1. तुला त्याची कंपनी आवडते? माझ्या कंपनीची कामं सोडून मी त्याच्या बरोबर फुल डे नाईट 24/7 फिरत असते. पण मग आजी, मला सांग, तुलाही आजोबा असेच ओळखीचे वाटले होते? तेव्हा तू तर फक्त 16 वर्षांची होतीस. पॉइंट नंबर 2. तुला त्याच्याशी बोलायला आवडतं? मागच्या महिन्याचं फोन बिल बघ. ती फोन कंपनी मला ऍड मध्ये घेणार आहे डॉगीच्या जागी. तेव्हा तुला हे चंद्र, चांदणं, नदी, समुद्र हे सगळं कुठे माहित होतं? ओके. पॉइंट नंबर 3. तुला त्याच्याबरोबर सेफ वाटतं? अजून त्याने माझ्यासाठी मारामारी नाही केली आहे, पण हो. मग झालं तर. अगं ह्यालाच तर प्रेम म्हणतात. हे ते 2 आहे. मग कन्फ्युजन कशासाठी? 16 वर्ष हा फक्त आकडा झाला. आमचं नातं जन्मजन्मांतरीचं होतं. ते तुझ्या आजोबांनाही पटलं आणि मलाही. म्हणून तर आम्ही इतके वर्ष एकत्र राहिलो. जे सगळं मला अजिंक्यबद्दल वाटतंय तेच तुला मिस्टर वर्तक बद्दल वाटत होतं? अजूनही वाटतं. ताई, अजून तुम्ही आय लव्ह यू 2 म्हणताय? ते 2 कायमस्वरूपी कळल्यानंतरच आम्ही लग्न केलं. लग्न? ते नको रे. ते 2 मध्ये लग्न कुठून आलं? ताई, किती गोड बोलतेस तू आजी. तू गोड गातोस, मी गोड बोलते आणि ती गोड दिसते. डोळ्यात दिसते तुझ्या. ओवी, 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 थांब ना जरा. तुझ्यासाठी ना बाहेर जंगल आलंय, जंगल. आणि त्याच्याबरोबर एक टार्झन. या बँक जेव्हापासून 24/7 काम करू लागल्यात तेव्हापासून तर रविवारी सुखाने झोपून पण देत नाहीत. आणि काकू, जंगल आलाय काय ग? ऑलरेडी माझे स्वतःचे 2चे प्रॉब्लेम सुटत नाहीयेत. कोणासाठी आहे? ओवी अभियंकरांसाठी आहे. काय आहे? आय लव्ह यू. ओवी जंगलात हरवली. बिंडो केस का रे तू अजिंक्य? कोणाचं प्रेम आहे रे माझ्यावर? तुझं आहे की त्या कुरिअर वाल्याचं आहे? त्यांनी प्रपोज केलं मला बुके आणि कार्ड देऊन. आय लव्ह यू म्हणाला. बुके काय, कार्ड काय, काय आहे हे? बरं, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग तू का नाही घेऊन आलास? इफ यू वॉन्ट टू होल्ड माय हँड, व्हॉट वुड यू डू? स्वतःच्या हाताचं प्रिंट आउट पाठवणारस का? आधीच मी तुझ्या टेन्शन मध्ये. काय नाही, मी नंतर कॉल करते. ठेवला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विटेवरी, विटे. काकू, आई, कशाला उगीच चिडवता तिला? मग राग भलतीकडे काढते ती. ओ ताई, हे असं नाही शिकवलंय आम्ही हिला. हो, बिचारा, काय झालं असेल ना तिकडे त्याचं. तो प्रेम व्यक्त करतोय, भावना व्यक्त करतोय. त्याची किंमत ठेव ओवी. एकदा तो गेला की कशाचीच किंमत राहणार नाही. दिस इज नॉट युअर स्टॉक मार्केट रेट. जो खाली गेला की पुन्हा वर येईल. हा गेला की गेला. अरे अजिंक्य, किती फोन करायचा रे तुला? फायनली आजीकडून कळलं की तू घरी आहेस. ओह, थँक
विचार करते. ओवी थांब, मी जरा खाली येतो. Seriously, माझ्या डोक्यात आणि तोंडात ना फिल्टर लावायला मदत कर ना. ओवी. नाही रे, मी खरंच वेगळी आहे. आय एम रिअली सॉरी अजिंक्य. ओवी, थांब. मला राग आला ना की मग मी काहीतरी मूर्खासारखं बोलते आणि तो पिंडोक डिलिव्हरी बॉय मला आय लव्ह यू म्हणाला आणि का ओवी इट्स ओके, मी ओके नाही आहे. रे, कसलं ओके? मी तुला थँक्यू आय लव्ह यू म्हणण्याऐवजी तुला बिंडोक म्हणाले. खरं तर मीच बिंडोक आहे. तुझं प्रेम. आय लव्ह यू अजिंक्य. आय लव्ह यू. 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 ओवी आय लव्ह यू टू. बरं आता शांत हो, बाबा घरी आहेत. तूच भोवती गुंतले अशी तुझ्यात. सांग ना तू हीच प्रीत का, तुझाच गंध, स्पर्श, श्वास, भोवती तुझाच भाव, जीवास ओढही तुझीच का. अजिंक्य, आय रिअली लव्ह यू. नाही काही नाही. काही नाही काही काय करतोस? नाही काय नाही झोंबत. ठीक आहे. ओवी, ही काय पद्धत झाली? आपल्या घरचा पाहुणा आहे ना तो. पाहुणा? चुप. ए, तो मोकळा दुपारपासून ना तू एक तर त्या लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसली होतीस. तो बिचारा आम्हाला मदत करतोय. हे घे. आईशी सारखीच आहे, मोगरा आवडत नाही. काय का सारखी चिडवत असतेस तिला? हो चिडवत असतेस. परत ते जुनं गाणं. अगं तुमचं पारंपरिक गाणं आहे ते. चल हे बघ, अभ्यंकरांकडे डोहाळ जेवण असलं ना की हेच गाणं वाजवतात. तुझ्या डोहाळ जेवणाला पण हेच वाजवणार आहेत. तुझ्या लेकीच्या डोहाळ जेवणाला पण हेच. चल. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी, पोर तृप्तीने माखली, ओंजळ सुखाने भरली, घम घम लागा सुगंध जाई, फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग, दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई, झाला बाई ऋतू सावळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा. जन्मस्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाई, चहू दिशात पांगला, कंठतीचा गुणाचा शोभत साजिर ग, सुंदर जोडा राघो मैनेचा, वंश वाढेल वाढेल, दुड दुड धावेल घर, त्याचे गोकुळ होईल. चक्र ऋतूंचे फिरते ग, वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग, सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा, भुलवितो अवघ्या संसारा, आला बाई ऋतू सावळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू
असं कसं जमतं रे या बायकांना रोज रोज नटायला. आणि आता काय म्हणालास, एकटं म्हटल्यावर इथे येतोस. आपण आता अभ्यंकर जत्रेतून आलोत ना, एकटं अचानक. आता नाही वाटत, म्हणूनच तुला आज ते घेऊन आलो. आणि काय रे, तू फुल DDLJ मधला तो शाहरुख खान झाला होता. काकूने सांगितली तुझी मदतवाली स्टोरी. तुझे घरचे खरंच खूप मस्त आहेत. मस्त, खूप लकी असतो. लकी फुल मॅड हाऊस असतं, नॉन स्टॉप काहीतरी गोंधळलेलं असतं. तुझं घर कसं शांत निवांत, एका सायलेंट चेंबर सारखं. आजीची तीर्थयात्रा आणि बाबांचे बिझनेस स्टोअर्स. अजिंक्य, एक विचारू, आई बाबांचा डिवोर्स का झाला? आईला US मध्ये सेटल व्हायचं होतं तिच्या रिलेटिव्स बरोबर. बाबाला इंडिया सोडून जायचं नव्हतं, म्हणून तीच सोडून गेली आम्हाला. मी तेव्हा 14 वर्षांचा होतो. मागच्याच महिन्यात 11 वर्ष झाली. लंग कॅन्सर. ओवी, मला कधी सोडून जाऊ नकोस. अरे उलट मला भीती वाटते, तूच मला सोडशील तर. ओवी, तू खरंच वेगळी आहेस. अरे पण इतकी कशी करेक्ट ओळखली साडी? लहानपणी आजी मला जबरदस्ती साड्यांच्या शॉपिंगला घेऊन जायची, म्हणून जबरदस्ती मला साड्यांबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहितीये, दुसरं काही नाही. मला असं वाटलं की तू नक्की 100% साडी शॉप मध्ये सेल्समन होतास. ओवी, पण ओवी, आजकालच्या मॉडर्न मुली, मुलगी म्हणजे कशी, काठा पदराची साडी, एक सुंदर चंद्रकोर, लांब केस आणि गजरा. आहा, ई मोगरा, माझं डोकं दुखतं. ओवी, किती क्यूट आहेस आणि सुंदर. तुला एक विचारू, इतके क्यूट मुलीला बॉयफ्रेंड्स किती होते? ओके, किती होते? आशिक तर फुल लाईन, हा. पण बॉयफ्रेंड्स 2. एक फुल फ्लर्ट, धोकेबाज, आणि दुसरा सेंटिमेंटल. इनफॅक्ट सेंटी कमी, मेंटल जास्त. दोघांना इथून राम राम केलं. थँक गॉड. अजिंक्य, तू माझा बॉयफ्रेंड नाही आहेस, तू माझा बेस्ट फ्रेंड सुद्धा आहेस. ओ, ताईनंतर सगळं फक्त तुझ्याशी शेअर करायला इच्छा होते. माझी लेन्स हरवली. कुठे? डोळ्यात हरवली. ओवी, I'm okay. ओवी, 6 वाजले. ओवी, it's 6 o'clock. काय ग? अगं थांब ओवी. ओवी, तू काय जासूस आहेस का? स्वतःच्या घरात चोरासारखी का घुसते आहेस? धाव. काम. का? स्वीट. म्हणजे? स्वीट. काम. धाव. पण का? धाव. तुम्ही बघला दादा? मी आता ना बघून. आई बघ ना, तुझ्या अजिंक्यला किती मस्त सवय आहेत ना. एकदम कूल आहे. त्याला आणखी एक चांगली सवय आहे बाळा, त्याला खोटं बोलता येत नाही. खोटं कोण बोलताय? काका सॉरी, पण आम्ही दोघं रात्रभर बाहेर होतो. आम्ही तसं काही केलं नाही. आपली मुलगी रात्रभर घराबाहेर आहे, कुठे गेली माहित नाही, आणि तिचे बाबा घरात शांत बसून राहतील? आपल्या ड्रायव्हरनी दत्तानी तुम्हाला दोघांना रात्री जाताना बघितलं होतं. उस दत्ता को ना ऐसे भी प्रद्युमन को ज्वाइन करना चाहिए अपना नाम दया करके. खर तर मला याचीच काळजी होती.
बिचारा. अरे दिवसभर आम्ही हिला सहन नाही करू शकत, रात्रभर तू हिला कसं सहन केलंस रे? आई चला आज चला चहा घेऊया. ये रे ये. नाही नको नको, तुम्ही वॉकला चाललात, तुम्ही पुढे व्हा. फक्त ना मला तुमची परवानगी घ्यायची होती. लग्न आहे माझ्या मित्राचं मॉरिशसला. तर ओवी आमच्या बरोबर येऊ शकते का? म्हणजे कसं आहे, आमचा मोठा ग्रुप आहे आणि प्रश्न फक्त 4 दिवसांचा आहे. फक्त 4 दिवस. प्लीज प्लीज 4 नाही 8 दिवस जा. तेवढंच घर शांत राहील माझं. आई मी शांतच आहे ना, हो ना बाबा? हो जा तू जा. स्वतःची काळजी घे आणि मित्रांची सुद्धा. बाबा येऊ आता म्हणजे मॉरिशस मध्ये वादळ येणार. नील काय झालं? लग्न तुझं आणि पूनमचं आहे, हनीमून मात्र अजिंक्य आणि ओवी सेलिब्रेट करणार. कम ऑन यार. 1 मिनिट, ब्रेकिंग न्यूज गाईज. हनीमून आहे पण आपल्या दोघांचं, कारण आपण दोघे रूम शेअर करतो. 1 मिनिट. जेनी एक सांगू, मला ही मुलगी कळतच नाहीये. बघ ना, एका लहान मुलीसारखी वाग. आपल्याला हिच्यासारखं जगता आलं पाहिजे. हिने बघ कसं तिचे टेन्शन प्रॉब्लेम सगळे समुद्रात फेकून दिलेत आणि सुसाट मजा करते. कॉम्प्लिकेटेड है ये. सुंदर ओवीसाठी सुंदर ड्रेस मी आणलाय. मी तुझा आहे, मी तुझी वाट बघतोय. आय लव्ह यू. थँक यू. You'll never leave me ना. मी तुला कधीच सोडून नाही जाणार. तू दिसता मन माझे वेडे मला विसरते. तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते. श्वासात कोणते अलगूज वाजते. का सांग भान हे हरपून जातसे. जगणेच होते स्वप्नासारखे. तू दिसता मन माझे वेडे मला विसरते. उमले पहाट प्राजक्त घळे. होशी धुक्यातले तू नको वळे. डोळ्यातल्या तुझ्या डोहात सांडता. का सांग जीव हा अलवार विरघळे. कधी चांदणे वाटे तुझ्या हसण्यासारखे. तू दिसता मन माझे वेडे मला विसरते. तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते.
रोज बोली रोमा रोमात सुरते स्पर्शाची आस वेडी भिनु देत अशी तुझी नशा जणू जग भोवती असुनी जगी नसल्यासारखी तू असता मन माझे वेडे मला विसरते तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी फॉर लास्ट नाईट. सॉरी. तो क्षण माझा पण होता ना, आणि जे झालं ते ओवी, खरं तर त्या क्षणाची आठवण म्हणून मी तुला आय लव्ह यू म्हटलं पाहिजे, पण थँक्यू म्हणायची इच्छा होते. थँक्यू ओवी. आजपासून माझ्या प्रत्येक थँक्सचा अर्थ असेल आय लव्ह यू. आय लव्ह यू. किती छान बोलतोस रे. असं वाटतं ऐकत बसावं आयुष्यभर. खरंच. तर मग एक मागितलं तर देशील? Be my happiness forever. माझ्याशी लग्न करशील? ओवी, आय एम सॉरी. इतक्या सडनली मी तुला इतकं मोठं डिसिजन घ्यायला लावतोय. इट्स ओके. यू टेक युअर टाइम. मी आत्ताच तुला आयुष्यभर म्हणाले ना, आय लव्ह यू. आणि आयुष्यभर ना तर मला असंच हवंय. मी पण तेच म्हणालो ओवी. म्हणून तर माझ्याशी लग्न कर म्हणालो. अरे पण लग्न इज द एंड ऑफ एव्हरी लव्ह स्टोरी. बिगिनिंग असतं, एक सुंदर सुरुवात. हो बरोबर, पण संसाराची, जिथे बॉयफ्रेंडचा नवरा होतो गर्लफ्रेंडची बायको, ही रियालिटी आहे. लग्न होईल त्या क्षणापासून आपण जगू कधी तुझ्या नातेवाईकांसाठी, तर कधी माझ्या, कधी आपल्या मुलांसाठी, तर कधी सोसायटीसाठी, तर कधी कर्तव्य म्हणून. ज्या प्रेमामुळे आपण एकत्र आलो ते हळूहळू संसाराच्या गर्दीत हरवून जातं, आणि त्या प्रेमाची जागा कर्तव्य हा शब्द घेतो. तुला काय म्हणायचंय ओवी, मला काही कळत नाहीये. लग्न नको होतं तर मग प्रेम का केलंस माझ्याशी? केलं? अरे झालं मला. बघता क्षणी एका क्षणात माझ्या मते प्रेमामध्ये बंधन आलं की प्रेम संपतं. प्रेम ह्या वाळूसारखं आहे बघ, त्याच्या प्रत्येक कणाला त्याचा फ्रीडम आहे, पण याला बंधन घातलं तर ते कधी नाहीसं होईल हे कळणारही नाही. अगं लग्न म्हणजे कमिटमेंट, समर्पण, अंडरस्टँडिंग, प्रेम.
जे तुझ्या आई बाबांमध्येही आहे अजून. हो आहे, पण नवरा बायको सारखं कर्तव्य बुद्धीचं. ओवी, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम कसला? हे माझं लग्नाबद्दलचं मत आहे. आयुष्यभर मी हवाय, पण लग्न नको. हो हवायच, पण अजिंक्य म्हणून, नवरा म्हणून नको. ऐक माझं, आपण एकत्र राहू. लेट्स जस्ट लिव्ह इन ना. जस्ट इमॅजिन, फक्त तू आणि मी. काही एक्सपेक्टेशन्स नाही, काही नवरा बायको सून जावई, काही टॅक्स नाही, काही कर्तव्य नाही. रोज सकाळी मीठ तिखटाचं टेन्शन नाही. आपलं करिअर, आपलं फ्रीडम, आपलं प्रेम, काही बंधन नाही. आणि आपली फॅमिली, आपली मुलं आहेत की. माझी फॅमिली, माझी मुलं, माझी 15 मुलं आहेत. अनाथाश्रम, त्यांना हेल्प करू, त्यांना वाढवू. रिटायरमेंटची सोय म्हणून कशाला पाहिजे स्वतःची? तू वेड्यासारखी बोलतेस. हो आहे मी वेडी. सगळे हेच म्हणतात. मला मिसअंडरस्टँड करणं खूप इझी, पण समजून घेणं खूप डिफिकल्ट. ताईनंतर तूच मला समजून घेतोस, आणि मला तुला गमवायचं नाहीये. प्लीज माझं ऐक, एकत्र राहूया. तू माझं ऐक, मला लिव्ह इन पटत नाही. प्लीज बी माय वाईफ. प्लीज बी माय पार्टनर अजिंक्य. लाईफ पार्टनर. तुला लग्न नको, मला लिव्ह इन नकोय, आणि मला नुसतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं फिरणंही नकोय. लिव्ह इन ऍक्सेप्ट करायला जास्त अंडरस्टँडिंग लागतं. तिथे कुठे मॅरेज सर्टिफिकेट नसतं. प्युअर ट्रस्ट असतो. लग्न नुसतं एक सफोकेटिंग बंधन असतं. जी तुला बंधनं वाटतायत ना, ती माझ्यासाठी मौल्यवान नाती आहेत, जी मला आयुष्यभर जपायची आहेत. एक्झॅक्टली. मलाही आपलं प्रेम जपायचंय. मला बायको सारखं वागायचं नाहीये. मला करिअरही हवंय. अवंतिका मॅडम सारखं घर, नवरा आणि मुलांसाठी एकाच टेबलावर वर्षानुवर्ष मरत नाही राहायचं. मी माझ्या रिकाम्या घरात नाती जोडायचा प्रयत्न करतोय, आणि तू लिव्ह इनच्या नावाखाली मला आपल्याच लोकांपासून दुरावण्याचा प्रयत्न करतेस. अजिंक्य, मला ट्रेडिशनल मला माझा एकटेपणा खायला उठलाय. मला हवंय बंधन लग्नाचं. तुला लग्न नकोय, मला तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके. मुंबई रिजनच्या प्रोजेक्ट प्रमाणे आपला परफॉर्मन्स ड्रॉप झाल्याचा माझ्या टीमने सांगितलंय मला. आणि कस्टमर साधारण म्हणजे किती ओवी? व्हाय आर यू गिव्हिंग मी अप्रॉक्सिमेट फिगर्स? सॉरी सर, मला डेटा मिळायला उशीर झाला. तुमची डेडलाईन कालची होती, आणि मला रिपोर्ट्स आत्ता हवे होते. लेट मी रिमाइंड यू ऑल, डेडलाईनचा अर्थ पूर्वी कैद्यांसाठी आखलेली अशी एक लाईन असायची, जी क्रॉस केली की त्याला शूट केलं जायचं. सो वी कांट अफोर्ड मिसिंग डेडलाईन्स. ओके? येस सर. आय एम रिअली सॉरी सर. प्लीज एक्सक्यूज मी. मी आत्ताच जाऊन रिपोर्ट कम्प्लीट करते. या, यू मे. ओवी, ऐक माझं. मी ऐकते. तूच बोलत नाही. बोलायचं काय बाकी राहिलं ओवी? बोलायचं नाही, समजून घ्यायचं बाकी. तू समजण्यासारखं काहीच बोलत नाही. अजिंक्य, ट्रस्ट मी. लिव्ह इन इज अ गुड आयडिया. लग्न नको. हे बघ ओवी, तुला लग्न नको या भावनेचा मी आदर करतोय, पण आपण तू मला सडनली तुझ्यापासून दूर नको करूस. 48 आवर्स झाले आपण बोलून, आणि 5 दिवस भेटून. ओवी, आपण भेटून. आय लव्ह यू अजिंक्य. खरंच प्रेम करते रे मी तुझ्यावर. मग लग्न का नकोय ओवी?
आपण 5 वाजता कॉफी शॉप मध्ये भेटू. काय मॅडम, नंबर्सची मजा कशी काय गडबडली आज? माहित नाही. का अवंतिका मॅडम नाही म्हणून कॉन्फिडन्स गेला? शशांक, अरे आज मॅडम का नाही? आज गेल्या 10 दिवस त्या नाही आहेत. थांब, मी आताच त्यांना फोन करते. थांब, आधी रिपोर्ट्स पूर्ण कर. हेडलाईन्स. एनिवेज, पुढच्या आठवड्यात माझं प्रमोशन होतं अँड आय एम गोइंग टू टेक यू आउट फॉर डिनर. स्पेशल डिनर. यू, मी आणि तुझी लिव्ह इन गर्लफ्रेंड. ओवी. पता है तुझको भी ये हो गया है, ये हवा अलग अलग, ये आहटे अलग अलग, ये तुझे होगा ऐसा. बंद कर रे. ताईचा फोन. कुठे आहेस तू अजिंक्य? मी? तू कुठे आहेस? आपण भेटणार होतो ना मॉल मध्ये 5 वाजता. मी तुझ्या घरी आहे. आपलं ठरलं होतं ना, मी तुझ्या घरी आलोय तुला न्यायला. अजिंक्य, माझा पुतळा झाला इथे बसून बसून. कावळे बसतील माझ्या डोक्यावर. आई आणि काकू इथे गाणं. हॅलो अजिंक्य, आता तुला इथे न्यायला आला होता, पण आम्ही त्याला इथे ठेवून घेतला आणि आम्ही जाम मजा करतोय. आता तू फोन ठेव ना. हॅलो, ऐक ना, खूप छान गातो ग तो. सेम स्वप्नील बांदोडकर माहितीये. हो हो, म्हणजे काय गातोय तो. इश्क हो गया अलग अलग. ऐक, ऐक, त्या पायऱ्या पायऱ्या तिथे बसलोय आम्ही. आपके द्वारा डायल किए गए नंबर से उत्तर नहीं आ रहा है, कृपया कुछ समय के बाद कॉल करें. मिटून पापण्या मी पाहते तुला, सुखावते मनी जरा, जिथे न तू तिथेही तुझ्या सुरात साद दे एकांत वेडा. तालवावऱ्या स्पंदनांचा ऐकू येतसे सारखा, गाय मागणे या क्षणाचे, सांगना सांगना सांगना. तुझे आई बाबा, तुझी बहीण सगळे हॅपली मॅरिड आहेत ना? तुझी फॅमिली इतकी गोड गोड की शेजाऱ्यांना डायबिटीस होईल. मग तुझं लग्न नको कॉन्सेप्ट मला नाही कळत ओवी. माझी आई बहीण मी नाहीये. दिस इज नॉट अ फॅमिली बिझनेस. प्राईम मिनिस्टरचा मुलगा प्राईम मिनिस्टर, सचिनचा मुलगा सचिन झाला पाहिजे असा काही नियम आहे का? आणि ज्यांनी तुझा पण डिवोर्स झाला ना? ओवी, तो मुलगा करेक्ट नव्हता आणि तेव्हा ज्यांनी लहान होती आणि तिची गोष्ट वेगळी आहे. ओके, एक्झॅक्टली नील, माझी पण केस वेगळीच आहे. अगं पण तू तर अजिंक्यवर खूप प्रेम करतेस ना. हो, म्हणून तू लग्नाला नाही म्हणाले. असं कसं? आणि तो थोडी ना असं म्हणतो की आताच लग्न कर म्हणून. करायचंय तर आताच केलं असतं ना. लेव्हलला बंधन नसतं, लग्नाला असतं. आणि हे सगळे नियम तूच डिसाईड केलेस, राईट? हो, माझी गंगा उलटी वाहते. तुमच्या दोघांची गंगा उलटी वाहते. मला काही कळतच नाही. अजिंक्यच्या आई वडिलांचा डिवोर्स झालाय तर त्याला लग्न करायचंय. तुझ्या आई वडील हॅपीली मॅरिड आहेत, तुला लग्न नाही करायचं. एक्झॅक्टली. असं कसं? किती कन्फ्युजन आहे यार. मी तुला कॉल करत आहे. एक मिनिट माझा ऐक. चेंजेस नंबर इफ इट डजंट वांट मी टू कॉल हिम. ओके, प्लॅन ऑफ कॉलिंग हिम. युजलेस कॉलर रेडी. ऐक ना. शराब का नंबर कोण फोन पण घेत नाही. तुझी अवस्था मला कळते. अजिंक्य गेले किती दिवस माझ्याशी नीट बोलत नाहीये. अगं, अजिंक्य खूप वेगळा आहे. म्हणजे जरी त्याला त्रास झाला ना तरी तो शांत राहत नाही. म्हणजे स्वतःला त्रास करून घेतो,
पण त्रास मला पण होतोय सर. काही कॉन्टॅक्ट नाही, असं किती दिवस चालणार? हे बघ, इकडे बघ. मी एक मल्टी स्टोरेड बिल्डिंग बांधतोय. हे त्या बिल्डिंगचं फाउंडेशन आहे. काय आहे, बिल्डिंग किती भक्कम आहे हे आणि किती टिकाऊ आहे हे त्या बिल्डिंगच्या पायावर अवलंबून असतं. माझं अजिंक्य तसा पाया आहे. आता त्या पायावर तू संसाराचं टुमदार घर बांधायचं की झोपडी बांधायची हे तू ठरवायचं. हे बघ, मला जे वाटलं ते मी बोललो. अमेरिकेत होते तेच बरं होतं. सगळ्यांना इथे नुसतं लग्न पाहिजे. रूपा, रूपा मला पाणी पाहिजे. ताई, ताई तू काय करतेस इथे? आणि घरातले सगळे लोक कुठे आहेत? अगं ताई, रूपा कुठे आहे? अगं रूपा गावाला गेली. तिचं लग्न ठरलंय. लग्न? अरे देवा, लग्नाची साथ आली आहे का? काय झालंय सगळ्यांना? सकाळी नाश्त्याला लग्न, दुपारी जेवणाला लग्न, रात्री डिनरला लग्न. लग्न लग्न ताई. ओवी ऐक, शांत हो आधी. हे बघ, आपण नेहमीसारखं पॉइंट वाईज बोलूया. हा हा ओके, फोकस. हा पॉइंट नंबर 1. ताई मी अजिंक्य ना. ताई काय झालं? ताई बस, ताई बस ना, बस बस ताई बस. ऐक ओवी, शांत. ताई थांबी, पाणी आणते. आई, बाबा. ओवी ऐक, ब्रीथ कर ताई. डीप ब्रीथ. ओवी ओवी ऐक, आधी शांत हो आधी. आणि माझ्याशी बोल, बघू काय झालंय मला नीट सांग आधी. ओवी काय बोलतेस तिच्याशी? तू बरी आहेस ना बाळा? आणि तू कशाला बोलतेस? तू कशाला बोलतेस तिच्याशी? मी सांगितलं होतं ना तुला बोलायचं नाही म्हणून. मला ओवीशी बोलू दे. काही गरम दूध वगैरे असं काही मला ओवीशी बोलू दे. अजिंक्य कुठं आहे? त्याच्याबद्दल काही विचारू नकोस, हिला राग येतो. राग बे काय नाही मला. ताई, माझ्या डोक्यात माती आहे. अगं तुला माहितीये ना, माझ्या डोक्यात किडा बसला ना की माझं डोकं पोगरत जातं. हे नको ते बडबडतेस आणि मग हे असं सगळं. बरी आहेस ना तू? आणि ही का चिडली एवढी? काय झालं? चिडू नाही तर काय करू हो? काय झालं? लग्न ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. प्रत्येक मुलगी लग्न करते, पण हिचं काहीतरी वेगळंच चाललंय. पूर्वीची गोष्ट वेगळी होती ग. काय वेगळी होती? पूर्वीच्या बायका म्हणजे फक्त रांधा वाडा उष्टी काढा एवढंच करायच्या ना. चूल आणि मूल हेच त्यांचं आयुष्य होतं. हो, पण आता बदललंय ना सगळं. काय बदललंय मला सांगा, काय बदललंय? इतकं बदललंय की लग्नच नाही करत आहेत. नाही करायचं. मी नाही का आले लग्न करून या घरी? शुभांगी नाही का गेली सासरी? हा, हे काय चाललंय? प्रॉब्लेम या जनरेशनचा आहे. ही जनरेशन कन्फ्युज आहे आणि खूप स्वार्थी आहे. मग ती सेल्फिश आहे. हो, कन्फ्युज नाहीये. आपणच आपल्या मुलींना शिकवतो. त्यांना डॉक्टर, इंजिनियर, पायलट जे काय व्हायचंय ते बनवतो. त्यांना विचार करायला शिकवतो आपण. आणि अचानक एक दिवस 22-23 वर्ष आपल्याकडे राहणाऱ्या मुलींना आपण सांगतो की जा एका नवीन घरात जा, अनोळखी घरात जा आणि नांदायला सुरुवात कर. आपण एवढी त्यांना माया लावल्यानंतर अचानक त्यांच्यावर हे असं टाकणं बरोबर आहे का? त्या कन्फ्युज नाही होणार तर काय होणार? आपण त्यांना शांतपणे विचार करायला लावला पाहिजे आणि त्यांना विचार करायला वेळ दिला पाहिजे. प्रेम केलं तेव्हा हिला वेळ नको होता. आणि आता लग्नाच्या वेळेस हिला वेळ हवाय. जर कन्फ्युज असतील तर विचार करायला वेळ दिला तरच होणार आहे. नाही पाहिजे, मला लग्न नाही करायचं. परवा नाही, उद्या नाही, आज नाही, कधीच नाही करणार. या ब्रेकअप होईल. या परत ब्रेकअप झालं तुझं? ब्रेकअपचे कडे वाटतेस? मी ब्रेकअपचे कडे वाटतेस? काय त्याची आई आजारी म्हणून आम्ही ठरवलं लग्न करायचं. कोणाची आई? काय? अगं भूमी तू लग्न करते? वा 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 वा, चांगलं लग्न? वा बाबा, वाट लागली तुझी. भूमी तू बाबा, दर 2-2 दिवसांनी विजयशी ब्रेकअप व्हायचा तिचा. भूमी तू लग्न करतेस? हिचं ब्रेकअप पूर्ण नाही करून माझे कान किटलेत. ही लग्न करतेस? कोणाशी लग्न करतेस? कोणाशी करतेस? विजयशीच करते मी लग्न. थँक्यू. अरे काय काँग्रेस सडनली लग्न? आई आजारी पडली कोणी लग्न करते का? पेट झाली आहेस तू? बाबा असं कोणी लग्न करते का? मी नाही. अरे तुझे बोलायचं डफर, लग्न कर. अरे मी अमेरिकेला होतो, तो लग्न करतो. सर तुझं लग्न झालंय? मी चालवते का? लग्न झालं ड्रायव्हर नको मला. अजिंक्य तुझा प्रॉब्लेम काय? फोन का उचलत नाहीयेस? मेसेजला पण रिप्लाय नाही. टोटल सायलेन्स. काय समजायचं मी? ज्याला विचारतो म्हणून माहित नाही. शेवटी आजीकडून कळलं. तुला चेहराही नाही पाहायचा का माझा?
फक्त मी लग्नाला नाही म्हणाले म्हणून? प्रेम करत होतास ना तू माझ्यावर? ते संपलं? तुझं आहे शिल्लक. ऑफकोर्स आहे. मग लग्न का नको? तू लग्नासाठी प्रेम केलंस का? नाही, पण प्रेमासाठी लग्न करायचंय मला. मी तुला आधीच म्हणलं होतं ना, मी वेगळी आहे. मी पण वेगळा आहे ओबी. समजतोस काय तू स्वतःला? तू शांतपणे बोललास म्हणून तू बरोबरच असं सिद्ध नाही होत. असं का वागतोयस? तू अशी का वागतेस? कारण मला तू हवायस. मला तुझी सवय झालीये. मला तुझं व्यसन चढलंय. अजिंक्य, मलाही तू हवी आहेस. तुझीच आहे. तशी नाही, मला तू आयुष्यभर माझ्यासाठी हवी आहेस. मी आयुष्यभर तुझीच आहे. लेट्स जस्ट लिव्ह इन नाउ प्लीज. एकत्र राहूयात ना. ते क्षितिज आहे ओबी. तिकडे दूरवर ते आकाश वसुंधरेला भेटत असतं. आपल्याला वाटतं की ते मिलन आहे, पण तो सगळ्यात मोठा विरह असतो. अजिंक्य, अजिंक्य मराठीत बोल प्लीज. कोण वसुंधरा, कोणतं क्षितिज, मला समजेल असं बोल प्लीज. प्लीज. हाच तुझा प्रॉब्लेम आहे ओबी. तुला काही समजून घ्यायचंच नाहीये. तू समजून घेण्याच्या परिस्थितीतच नसते. हो, नाही समजायचं मला. आहे मी बिनडोक. कारण मला फक्त तू हवाय. काय करू म्हणजे तुला खात्री पटेल? लग्न 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 लग्न. वेळ लागलाय तुला. प्रेम टिकवण्यासाठी लग्न जरुरी नसतं. लग्नानंतर प्रेम संपतं. काय झालं तुझ्या आई बाबांचं? सांग ना मला, काय झालं? तुझी आई तुझ्या बाबांना सोडून गेली ना, तशी मी तुला सोडून गेले तर कायमची? तू मला टाळू कसं शकतोस? मी इकडे कोणासाठी आले? यू सी, इनफ इज इनफ. ओबी, मी तुझ्या मागे मागे फिरते पण तुम्हाला वाटेल तसं ड्रिंक ओबी करतो. बाजूला हो. कोण आहेस तू? शाहरुख खान आहेस का? ठीक आहे, गेला सोडत. तुला मी नकोय ना? तुला लग्न हवंय ना? कर स्वतःशी लग्न. आणि आता ऐक माझं, मी तुला सांगते, मलाही तू नकोयस. कंटाळा आलाय मला तुझ्या मागे मागे फिरून. अजिंक्य, आता आज मी तुझ्याशी ब्रेकअप करते. ब्रेकअप इथे असतो, इथे नाही. माझ्याकडे पण ऑप्शन्स आहेत, लक्षात ठेव.
रिसेप्शनिस्टने सांगितलं तुम्ही आलाय. तुम्ही बरे आहात ना? आता उपचार चालू केले ते बघ. फर्स्ट एडलाच कळलं म्हणून बरं झालं. मॅम तुम्ही काय इन्फॉर्म नाही केलं? मी सांगितलं होतं बॉसला, पण मीच सांगितलं होतं कुणाला नका सांगू. आता 3-4 महिने मी कामावर येणार नाही ना, म्हणून उरलेल्या वस्तू न्यायला आले होते. शी, मी किती वेळा फोन करायचं ठरवलं असेल, पण मी ओवी, मला माहिती आहे आपल्यावर किती प्रेशर असतं. सरांच्या डेडलाईन्स असतात, त्याच्यामध्ये आपण पर्सनल गोष्टी विसरून जातो. मॅम मी एवढं कसं विसरू शकते? इट्स ओके. तू स्वतःला दोषी नको समजूस. संसार आणि करिअरची कसरत करताना आपल्याला खूप तडजोडी कराव्या लागतात. पण ज्या क्षणी डॉक्टरांनी माझ्या हातात रिपोर्ट्स ठेवले ना, त्या क्षणापासून माझा नवरा सतत माझ्या बरोबर आहे ग. एक क्षणभरही त्याने मला जाणवू दिलं नाही की मला काहीतरी आजार झालाय. त्याच्या या सपोर्टमुळेच मी लवकरात लवकर बरी होते ओवी. पण मॅम आपण माझ्या प्रायोरिटीज ठरल्या. कोणी बरोबर बोलतो ते चूक आहे की बरोबर. बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याच्या. बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याच्या. राख थोडी राहू दे माझी बरोबर. बोलतो ते चूक आहे की बरोबर. अगं ओवी, सोड ती बिअर बॉटल. कशी सोडू मी? आपल्या पहिल्या डेटची आठवण आहे. ओवी, तू आहेस छटाकभर पडत्या सँड सारख्या पोरांना काय सुनावलंयस तू. मग काय, ते स्टेरॉइड्स घेऊन त्यांचं डोकं सुद्धा बॉडी सारखं जाड झालं. आणि त्या गाडीवाल्याला किती त्रास दिला. मी कशी चुप बसणार? ओ गॉड. आई ग ओवी, इट्स 12. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर अजिंक्य. स्क्वेअर सगळे स्क्वेअर आता सर्कल झालेत. गोल 0. मी पण प्रेम केलं, भावना व्यक्त केल्या. ओवी, गेला 1 तास तू स्वतःची बोलतेस. माझी बिअरची बॉटल संपवलीस. ओके ओके ओके, लेट्स वर्क सर. ऑन प्रायोरिटी बेसिस मिस्टर रावचं अग्रीमेंट आपल्याला उद्या रजिस्टर करायचं. अग्रीमेंट जो रजिस्टर होत नाही तोपर्यंत त्याला व्हॅलिडिटी नसते. यू कांट क्लेम. क्लायंट त्याच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला वाऱ्यावर जोडून जाऊ शकतो. जशी तुझी गर्लफ्रेंड गेली, तुझी प्रमोशनल पार्टी, आणि तू एकटा. नो गर्लफ्रेंड, नो लिव्ह इन पार्टनर. सुखात दुःखात कोणी नाही. तसंच ॲग्रीमेंट होतं आमचं. बरोबर राहायचं, पण व्यक्तिगत ढवळाढवळ न करता. TTA मॅम, तिचं ती, माझं मी. कम्पॅटेबल नसलं तर म्हणून गेली ती. बट आय एम ओके. पण आय एम नॉट ओके. मला तो हवाय, त्याला नुसतं लग्न हवंय. मी काय करू? ओवी, ऐक माझं. तो पण हेच सेम म्हणतो.
तो जो कोणी आहे मला माहित नाही, मी त्याला ओळखत नाही. तो तुझ्या नजरेत आहे, तुझ्या मनात आहे, आणि तो मी नाही. गो बॅक टू मूवी. मी आता आई किंवा बाळ दोघांपैकी एकालाच वाचू शकतो. मी शुभांगीला सुरुवातीला सांगितलं होतं, प्रेग्नेन्सी. मी ते बाळ पाहिलेलं नाहीये. मला माझी बायको सुखरूप हवी. मिस्टर वर्तक, पण शुभांगीला ते बाळ हवंय. आमचं बाळ हवंय याची जाणीव आहे मला. डॉक्टर, मी तुम्हाला चॉईस देत नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही दोघांनाही वाचवणार आहात. आय विल ट्राय माय बेस्ट. प्लीज. मी इथे ताईसाठी आलोय. अभिनंदन. या, मुलगी झाली आहे. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. सेम मूवी सारखं. सुंदर आहे ना आई. सोबत लागते ओवी. दुःखातच नाही तर सुखातही शेअर करणारं कोणीतरी लागतं आपल्याला. अगदी आपलं हक्काचं असं माणूस. आणि म्हणूनच माणसं लग्न करतात. कळलं? नील, आता हॅलो झालं. आता एक देवदास गाणं म्हणू. नो पॉइंट, कारण की त्या अजिंक्य अंकलने गिटारचा डिवोर्स घेतलाय ना. माझ्या गिटारची तार आता तुटली. अरे गिटारची नाही, कागदाची. पॉइंट. म्हणून आपला MTV सोडून स्पोर्ट्स चॅनल झालाय. अथक, माझ्याबद्दल वाटेल ते बोलू नका. क्रिएटिव्ह मॅन. संताप. बॅड कॉम्बिनेशन. नॉट इन रूल्स. सॉरी सर, पण कधी कधी सिच्युएशनमुळे रूल्स नीट अप्लाय होत नाहीत. का नाही होत? फक्त चुकीच्या खेळाला चुकीचे नियम इज इक्वल टू गोंधळ. प्रेम, प्रेमानंतर लग्न, नंतर फॅमिली. सर, मी तर रूल्स प्रमाणेच खेळलोय आणि तुम्ही पण तिच्याशी बोललात. अरे तिच्याशी बोललोय म्हणून तर सांगतोय ना.
तुझा प्रॉब्लेम रूल्स हा नाहीये, स्ट्रॅटेजी हा आहे. आपण डबल्स आणि सिंगल्स खेळताना एकच स्ट्रॅटेजी नाही ना वापरत. तसंच आहे. सिंगल्समध्ये माझा अटॅक, माझा डिफेन्स, माझा गेम प्लॅन, सगळं माझं. डबल्समध्ये तसं नसतं. सर पण डबल्स खेळताना आपल्यासोबत एक पार्टनर असतो. प्रत्येक गोष्ट त्याला विश्वासात घेऊन करावी लागते. अटॅक, डिफेन्स. सर पण मी हे बघ कसं आहे ना, शेवटी मी एक कोच आहे. जो काही सल्ला देणार तो कोर्टच्या बाहेरून. शेवटी खेळायचं तुलाच आहे. हां हे का पहिल्यांदा आहे का? तुम्ही लहानपणापासून भांडताय ना? हो ना, पण यावेळेला ती जास्तच चिडली आहे ना. आपल्या लग्नाचं डिसिजन नाही आवडलंय ना तिला, आणि परवा लग्न आहे. हाय ओवी, कशी आहेस? ओवी, ओवी हे बघ, माझ्या रुखवतात ठेवणार आहे. तुझा रुखवत? अगं, आपली आजी नऊवारी नेसायची, आई सहावारी, तुम्ही साडी, तुम्ही तर जीन्स घालता. काळाप्रमाणे थोड्या परंपरा बदलल्या, आणि कोणाचं कौतुक होणार असेल तर का नको. तुमचं चालू द्या, मी आत्यांकडून सँक्शन करून घेतो. बाय बाय. कसं आहे? छान आहे. ये ना, बस. भूमी, आय एम सॉरी. एक सिक्रेट सांगू? ब्रेकअप इथे नाही, इथे असतो. पॅचअप? अजिंक्य, तू बोललीस त्याच्याशी? मग कधी बोलणार आहेस? त्याआधी मला त्याची एक गोष्ट परत करायची आहे. त्याचा स्माइल. सर, तुम्ही सिंगापूरला स्वतः जाणार आहात? मग काय करणार? ये प्रोजेक्ट हमारे लिए बहुत इंपॉर्टंट है. इट नीड्स अ केपेबल हँड. सर, मीच आधी नाही म्हणालो होतो. कुड यू प्लीज रिकन्सिडर? आय विल डू द सिंगापूर प्रोजेक्ट. ओके, यू डू इट. ऑल द बेस्ट. थँक यू सर. Maria, can you please change the tickets? Sure. Thank you. Sir. मला काही बोलायचं नाही ओवी. मला पण काही बोलायचं नाहीये. मला माझं गाणं गायचंय. माझे तुझे नाते हवेसे जे मला अनोळखी झाले रे कसे ते तुला. ते ओठावर मोहरणारे नजरेतून सारे कळणारे ते स्पर्शामधले सुख सारे मला
पुन्हा देना रोमा रोमातून फुलणारे मन आतुर आतुर करणारे ते रेशीम रेशीम क्षण सारे मला पुन्हा देना नको ना रे अबोला हा तू एकदा मला समजून घेशील ना परतून येशील ना तुझ्या विना रे त्या सगळ्या गोष्टी करते ज्या माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. माहितीये की मी त्याला दुखावलंय, पण मी काय करू का म्हणजे त्याला पटेल? आय वॉन्ट हिम बॅक. मला नाही वाटत तो मला मनापासून अवॉइड करतोय. तू काहीतरी सांग ना मला भूमी. ओके बाय. आंटी आर यू ओके? काय प्रॉब्लेम आहे का? बस. कॅन आय हेल्प यू? तू काय सांगणार आहेस रे? चला एक माझा एक अंकल ना चिडलेत माझ्यावर. त्यांना लग्न करायचंय माझ्याशी, पण मीच नाही म्हणाले. पण मला ते हवेत. नाही म्हणलं तर चिडणारच ना आंटी. पण इफ यू लव्ह हिम मग नाही कशाला म्हणायचं? अरे लग्न प्रेमासाठी फुल स्टॉप असतो ना आंटी. सिम्पल. फुल स्टॉप नका लाव, कॉमा लावा. इफ यू पुट अ कॉमा ही कॅन राईट अ लॉंगर सेंटेन्स. माय इंग्लिश टीचर टॉट मी. कॉमा? हुशार आहेस रे तू. माझी आई पण माझा ऍडवाइस घेते. खरंच? हो खरंच. सकाळी विचारते टिफिनला काय देऊ, संध्याकाळी विचारते जेवणाला काय बनवू, नवीन सिनेमा आला तर विचारते कुठला बघायचा. वा, रॉकस्टार आहे तू. माझ्या रॉक्सरचा देवदास झालाय. हं? या वयात होणाऱ्या जखमा मस्त असतात, हव्याव्याशा वाटतात. पण त्या जखमा असतात ना बाबा, प्रेम आणि प्रेमभंग यांसारख्या भावना खरंच खऱ्या असतात. आयुष्य आणि प्रेम यांची सांगड घालणं जगण्याच्या प्रत्येक वळणावर नव्याने शिकायला मिळतं. हे बघ, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आपण परिस्थितीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच गुंतून राहतो. जसं मी ओवीत गुंतलोय. या मुठीत त्याला घट्ट धरून ठेवलंयस. हे सोडून दे. हे बघ, नशिबापेक्षा काहीही मोठं नाही. त्याच्यावर निस्सीम निरपेक्ष प्रेम कर. जस्ट लव्ह हर. आणि आता देवदासचा रॉकस्टार हो. मी लग्न करते. ओवी, अगं तू कुठल्या मानसिक अवस्थेतून जातेस हे कळतंय आम्हाला, पण असं अचानक. अचानक नाही काकू, मला अजिंक्य हवाय. त्याला मी हवीये तरी त्याला लग्न हवंय. मला तो हवाय तरी त्याला लग्नच हवंय. म्हणून मला लग्न करायचंय. ओवी, आमच्या वेळेला लग्न म्हणजे एक आयुष्यभराची कमिटमेंट होती. अलीकडे तुम्ही सगळे या गोष्टी अगदी सहजपणाने ट्रीट करता. बाबा ऍग्री की लग्नाकडे बघण्याचा सिरियसनेस बदलतोय, पण प्रेम प्रेम तर तेच आहे ना बाबा. म्हणजे आधी लोक जितक्या खरेपणाने प्रेम करायचे, माझं तितकंच खरं प्रेम आहे अजिंक्यवर. हे बघ, आम्हाला माहितीये की तुझं अजिंक्यवरती खूप प्रेम आहे, पण तूच लग्नाला नाही म्हणालीस ना. मग आता महिन्याभरात तुझा विचार एक विचार बदलायला एक क्षण पुरेसा ठरतो.
आणि मला ओवी, आम्हाला माहितीये बाळा, लहानपणापासून तू अशीच हट्टी आहेस. लहानपणी रस्त्यावरचे प्राणी घेऊन घरात यायचीस. आता लहान मुलांना घेऊन येतेस, त्यांची अनाथाश्रमात सोय करतेस. पण ओवी, अगं अजिंक्यला तुझी सहानुभूती नको आहे. मी हे त्याच्यासाठी नाही, माझ्यासाठी करते. मला कळलंय की मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आणि ओवी, मला ना तुमच्या जनरेशनचं हेच पटत नाही. तुम्हाला सगळं इन्स्टंट हवं असतं. म्हणजे जसं 2 मिनिट्स नूडल्स किंवा स्टेटस अपडेट्स. कधी इन लव्ह, कधी कॉम्प्लिकेटेड. काका, मान्य आहे ना वी आर कन्फ्युज्ड, पण एकदा गोष्टी क्लिअर झाल्या ना की आम्ही डिसिजन्स घ्यायला वेळ लावत नाही ना. बाबा, पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट फक्त समोर असून चालत नाही. पदार्थाला टेस्ट मिठाने येते. आणि अजिंक्य माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं ते मीठ आहे. अगं पण ओवी, सागर, तू हार्ट सर्जन असलास तर हृदयाच्या गोष्टी मला चांगल्या कळतात. आणि माझ्या अनुभवी डोळ्यांनी ओवीच्या डोळ्यातलं खरं प्रेम ओळखलंय. तुम्ही चला आता हिच्या लग्नाच्या तयारीला लागा. ओवी मॅडम, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्या अजिंक्यच्या बाबांना पण जाऊन भेटायला हवं. नाही, आता डायरेक्ट ऍक्शन. शाबास. The graphs on this project, well, the statistics are correct, but we need to recheck. So, complete the presentation. I'll see you in a bit. Hi. घरच्यांना माहिती आहे हे काय? तुमच्या लग्नाची पत्रिका. काय जावई बापू, आता खुश ना? कशाबद्दल? लग्न ही कॉन्सेप्टच मान्य नसलेल्या ओवीनी माझ्या हातात लग्नाची पत्रिका ठेवली. म्हणून गेले 15 दिवस ती धडपडते मला कन्व्हिन्स करायला. ती ऍक्सेप्ट करू शकत नाही की ती हरली आहे. आणि आता तिला कुठल्याही अटीवर फक्त मी हवाय, पण फक्त तिचा इगो जपण्यासाठी. हे बघ, आम्हाला मान्य आहे की ओवी थोडी लहरी आहे, पण यावेळी ना ती तिच्या मतावर फार ठाम वाटतेय. हो रे, तिने हा निर्णय अगदी मनापासून घेतला. कुणाच्या? लग्न ही आपल्याला महत्वाची वाटणारी गोष्ट आहे. नाही अजिंक्य, मला वाटतं तू तिला ओळखण्यात थोडीशी चूक करतोयस. अजिंक्य, अरे नाही, आता कुठे ओळखू लागलोय मी तिला. एक गोष्ट नक्की आहे, मी कोणती ट्रॉफी नाही आहे आणि मी तिला माझ्या भावनांची पुन्हा खेळू देणार नाही. तिला सांगाय फक्त तिच्याबद्दल नाहीये. तिला वाटेल तेव्हा लग्न करायचं, नाही तेव्हा नाही. तिला समजवण्याची जबाबदारी तुमची. अजिंक्य, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेमाची व्याख्या, अर्थ समजायला वेळ लागला मला, पण आता समजले मी. माझ्या मनाच्या आणि माझ्या बुद्धीच्या युद्धात मी माझ्या बुद्धीचं ऐकलं, कारण मला तुला गमवायचं नव्हतं. पण तरी सुद्धा गमावून बसले मी. आज मी माझ्या मनाचं ऐकते, कारण सेम मला तुला गमवायचं नाहीये. ओवी, विसरून जा मला. अजिंक्य, तू माझी आठवण नाहीयेस विसरून जायला. यू आर माय लाईफ.
तुला माझ्या डोळ्यात हे सत्य दिसत नाहीये का? डोळ्यात? पण हेच डोळे मला लग्नाला नाही म्हणाले होते. जितकं ते सत्य होतं तितकंच हेही सत्य आहे. मला माहितीये की मी तुला खरंच खूप दुखावलंय. तू 22 तारखेचं लग्न ठेवलंयस ना, मी 22 तारखेलाच सिंगापूरला जाणार. जाणून मी जरी आता माझा गुन्हा नाते दुभंगले सांधू कसे पुन्हा घेऊन समी वळणावरी उभी येशील का कधी परतून तू पुन्हा सुख वाटते माझेच मी पुसल्यासारखे तू नसता जगण्याचे गाणे मला न कळते. मी बोलतो त्याच्याशी. अहो कधी? मी आता बोलते. थांबाई, मला कोणी समजावून वगैरे केलेलं प्रेम आणि लग्न नकोय. कोणी कोणाला समजावायचं नाही. त्यांनी प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल जे काही आहे ते खरं ठरवण्याची वेळ आहे. आता तो स्वतःच्या इच्छेने जो काही तो निर्णय घेईल. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर, स्वतःवर, त्याच्यावर. आई, मला तुझ्यासारखी नऊवारी साडी नेसायची. बाबा मला घेऊन द्याल ना माझ्यासाठी? अजिंक्य, कुठली चूक अक्षम्य नसते. मला मान्य आहे तिला खूप उशिरा कळलंय, पण बाबा, मी कधीच या लग्नाला होकार दिला नव्हता. तुम्हीच तुमचं ठरवलंय. अजिंक्य, असं लग्न सोडून कुठे जातोस बाळा? ओवीचं म्हणणं ऐकून आम्ही दोघं इतके दिवस गप्प बसलो होतो, पण आता जरा आजी, हे बघा, मी ह्या लग्नाला तयार नाही. फॉरगिव्हनेस इज द बेस्ट फॉर्म ऑफ लव्ह. अजिंक्य, आपली चूक मान्य करणं, त्याची माफी मागणं हे खऱ्या मनाचीच व्यक्ती करू शकते. आणि त्याहीपेक्षा मोठ्या मनाची व्यक्ती ती चूक स्वीकारते, क्षमा करते. चल आई, तो येईल. आपण कुठे चाललोय नटून थटून? आई, मी ओवीसाठी जातो. मला खात्री आहे तो येईल. नवरा मुलगा तर इथेच आहे आणि हा बघ ना कसा वागतो. मला कोणी भेटायला आलं होतं? नाही सर. नक्की? हो, नक्की. सगळे वेडे झालेत. एअरपोर्ट. ओके सर. अरे काय चाललंय का? हे काय लग्न आहे का? होम नाही, हवन नाही, नुसत्याच गाड्यामध्ये हार घालायचे. आपले मुलगी आपल्याला लक्ष मिळणार. ओम भुरगू असा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. हे बरं झालं आणलं ते. गुरुजी, अजून काय हवंय का तुम्हाला? वधूला बोलवा, वराला बोलवा. लग्न त्याचंच आहे ना? लग्नाला येणार आहे ना? वाटेल ते काय बोलता? वधूला 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 बोलवा. मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. अक्षर वाटून घ्या पटापटा. आत्या मंगल सांगून म्हणणारे बसाड्या आवाजात अंतर पडते रे बाबा. मामा आहे का? मामा. हो, मामा आहे. मग बोलवा त्याला. वधूवरांना बोलवा. हे जरा बघा, जरा तुम्ही शांत राहा. ओवीने जर ऐकलं ना तर ती लग्नाला यायची सुद्धा नाही. जरा गप्प राहा. आम्हाला काय जातं? दक्षिणा मिळाली शिकार. आलीस का? ये ये ये. पटा 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 पाटावर उभी राहा. हो, हे हार घे. वधूची आई कुठे आहे? अहो, वधूची आई नसते. अरे हो, आई नसते, पण मॉडर्न लग्नामध्ये कुठे परंपरा जात नाही. बोलवा आईला. आणि वराला कोणीतरी घेऊन या लवकर. अंतरपाठ धरा, येईल तो. वराशिवाय कसा अंतरपाठ धरणार? सगळं विचित्र चाललंय या लग्नामध्ये. जाऊ दे, 50% लग्न लावून टाकतो. गंगा
सिंधू. सर बाप रे आधीच उशीर झालाय. आली लग्न घटी समीप. नवरा अजून आलेला नाहीये. नवऱ्याशिवाय अंतर्मन ठरणं म्हणजे फार चुकीचं आहे. जाऊ दे आपल्याला काय करायचंय. मी दक्षिणा पूर्ण घेणार लक्षात ठेवा. आली लग्न घटी. अरे आली कसली टळत चालली आहे. मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. अरे जर नवरा मुलगा तयार नव्हता तर लग्नाचा खटाटोप केलाच कशाला. अरे बापरे मुहूर्ताची वेळ टळून गेली. आता लग्न होणार नाही. नाश्त्याचं काय? कॉर्नफ्लेक्स खाऊ. त्यामध्ये मीठ आणि तिखट नाही लागत. काम आणि करिअर आपण दोघं हुशार आहोत. शनिवार रविवार मॅनेज करू. ओवी मला तुझ्यासारख्या मुलीशी लग्न नाही करायचंय. ओवी अभ्यंकर मला ह्यावाल्या ओवीशी नाही माझ्यावाल्या ओवीशी लग्न करायचं. पण माझी एक अट आहे. आता काय? एक मूल माझ्यासारखं दिसणार, माझ्यासारखं हुशार. ओवी तू खरंच वेडी आहेस. हो आहे मी वेडी पण तुझ्यासाठी. आय लव्ह यू. पण अजय की मुहूर्त गेला. एक थोर व्यक्ती म्हणाली होती की मुहूर्त इथे नाही इथे असतो. आठवलं? आणि आपल्या लग्नाचा मुहूर्त आत्ता आहे. ओवी माझ्याशी लग्न करशील? Beating, beating, heart is beating. Love you, mind tweeting. Beating, beating, heart is beating. Love you, mind tweeting. वाजते तर वाजू दे रे, उलटू तेरे दिल की घंटी. प्रेमासाठी होणार राजा, थोडा हाय पण थोडा सेंटी. Beating, beating, heart is beating. Love you, mind tweeting. Beating, beating, heart is beating. Love you, mind tweeting. इश्क का हतीर यार जाओ तेरे आर पार, कर दे पार हर दीवार, मिल जाए जो सच्चा प्यार. या दिलाची छेड़ तार हो सरा सा बेकरार. इश्क विश्क प्यार व्यार जिसके नाम है हजार. यो बारे करो या मस्ती, थोड़ी स्वीटी थोड़ी नाचे, लेट्स गो पारे. इश्क का हतीर यार जाओ दे
दीवार मिल जाए जो सच्चा प्यार, याद इलाज छेड़ताड़ हो जरा सा बेकरार, इश्क विश्क प्रेम प्यार जिसके नाम है हजार। है दिल में ट्वीट कर दे, न कोठे कोरे पार्टी कर दे दिल से दिल का सौदा, येड़े दिल की नो गारंटी। लव इज ओनली माय डिजायर, लव इज लाइक अ बर्निंग फायर, कॉम्प्लिकेटेड है ये इश्क वाला लव, इश्क वाला लव, फ्लक्चुएटिंग है ये इश्क वाला लव। Beating, beating, heart is beating, love you, mind it waiting.